नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज काय बघणार आपण, कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे त्यामधील पॉलिटी विषयाचे काय तर आपण प्रश्नाचे आन्सर बघणार आहे। आता एक्सप्लेनेशनपेक्षा काय तर तुम्हाला उत्सुकता आहे की आन्सर कोणते असेल, तर आपण पेपरचं वर्णन जर बघितलं तर काय असेल, इजी टू मॉडरेट प्रश्न पाहायला मिळतात। तसंच काय असेल तर पॉलिटीवर 15 प्रश्न तर विचारलेलेच आहे, परंतु बघा काही आपल्याला करंटमध्ये प्रश्न पाहायला मिळतात, काही इकॉनॉमिक्समध्ये आणि काही काय असेल तर हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे आपल्याला फीडबॅक आलेले आहे, फोन आलेले आहे, मेसेजसुद्धा आलेले आहे। त्यांनी म्हटलेलं आहे काय वन डे रिव्हिजन बॅच असेल आपली, त्यानंतर काय ग्रुप सीसाठी जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली होती आणि ऑफलाईन बॅच असेल ऑनलाईन बॅच असेल, सर्व विद्यार्थी मित्रांना काय त्यांचा फायदा झालेला आहे। तसंच काय तर आपल्या नोट्समधील सुद्धा काय प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात। बघा 15 पैकी 14 प्रश्न आपल्याला डायरेक्ट नोट्समधून पाहायला मिळतात। तसंच काय असेल करंटचा सुद्धा आपण प्रश्न यामध्ये घेतलेला आहे। तर बघूया आपण प्रश्न क्रमांक 1। तर बघा, भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो, तर यावर 2 दिवसापूर्वीच आपण काय तर व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे। तुम्हाला सांगितलं होतं मी की काय महाधिवक्ता असेल, महान्यायवादी असेल आणि कॅग असेल, यावर काय तर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। तर आर्टिकल 165, आता 165 मध्ये काय तर आपल्याला राज्याचा महाधिवक्ता याबद्दल सांगितलेलं आहे। तसंच काय असेल तर तुम्हाला यामध्ये मी महान्यायवादी महाधिवक्ता यांचा काय पगार भत्ते यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। त्यानंतर कार्यकाळाची हमी सुद्धा नाही, हे सुद्धा तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं होतं। तसंच बघा आता हे काय तर आपल्या नोट्समधील बघा प्रश्न जसे तसे पाहायला मिळतात। मग आपली एक राज्यव्यवस्थेसाठी सुद्धा काय नोट्स आहे आणि पंचायत राजवर काय तर 3 प्रश्न आलेले आहेत, ते सुद्धा आपल्या नोट्समधून पाहायला मिळतात। बघा मग ज्या विद्यार्थी मित्रांनी काय जी नवीन आपली पॉलिटी बाय गोपाल सर या ॲपवर जी आपली वन डे रिव्हिजन बॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला 2 व्हिडिओ मी अपलोड केले होते आणि त्यामधूनच काय तर पंचायत राजचे सुद्धा प्रश्न पाहायला मिळतात। तर बघा त्यानंतर पुढील प्रश्न जर बघितला आपण, पंचायत राज रिलेटेड 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केलेले आहे। तर विधान काय बरोबर आहे। आता 73वी घटना दुरुस्ती कधी झाली असेल तर 1992 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि काय अंमलबजावणी तुम्हाला सांगितलं होतं मी 24 एप्रिल 1993 मध्ये। 24 एप्रिल काय तर पंचायत राज दिवस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। कधीपासून तर 2010 वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। तर बघा भाग 9 काय केलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे। मग 74वी घटना दुरुस्ती कायद्याने शहरी बघा शहरीसाठी काय तर 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे आणि भाग 9 काय तर जोडलेला आहे। तर दोन्ही विधान काय असेल तर दोन्ही विधान आपल्याला बरोबर पाहायला मिळतात। तर मग भाग 9 बघा 74वी घटना दुरुस्ती कधी तर 1992 मध्ये आणि अंमलबजावणी कधी झाली असेल तर अंमलबजावणी आपल्याला माहीत आहे 1 जून 1993। त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं मी की विधेयक क्रमांक काय तर 1 ने कमी 73 विधेयक क्रमांक वगैरे वगैरे सांगितलं होतं त्यावेळेस। यांचं काय असेल तर विधेयक क्रमांक 72 असेल। ठीक आहे, 3 वेळेस काय तर प्रयत्न झालेले आहे, आपण ते सुद्धा बघितलेलं आहे। तर दोन्ही विधाने काय तर बरोबर बघा बरोबर विधाने विचारलेली आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्न जर बघितला, हे आपल्या काय तर नोट्समधील आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात। बघा पंचायत राज रिलेटेड आपल्या नोट्स काय असेल ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेत ठराव करावा लागतो। आता बघा यामध्ये विचारलेलं आहे कोणत्या बहुमताने, साधं बहुमत, विशेष बहुमत की कोणत्या बहुमताने। तर कोणत्या बहुमताने पाहायला मिळतात तर आपल्याला साध्या बहुमताने याचं आन्सर पाहायला मिळतात। बघा मग आपल्याला माहीत आहे संसदेसाठी काय तर न्यायाधीशांची संख्या कोण ठरवतात, तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाची संख्या कोण ठरवतात तर आपल्याला माहीत आहे संसद, आणि उच्च न्यायालयाची संख्या कोण ठरवतात तर राष्ट्रपती। मग हे काय असेल तर साध्या बहुमताने काय त्याला मान्यता द्यायला हवी। ठीक आहे, त्यानंतर बघा हे प्रश्न आलेला आहे नोट्समधून, पुरावे सुद्धा काय तर मी जोडलेले आहे याला। परत बघा प्रश्न क्रमांक 54 काय सांगितलेलं आहे, भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालील कोणते विधान बरोबर आहे।
भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाचे वर्णन केलेले आहे. आता वर्णन म्हणजे काय, तर क्वालिफिकेशन किंवा काय म्हणू आपण त्याला, पात्रता सुद्धा म्हटलं जातं. तर बघा क्वालिफिकेशन इंग्लिशमध्ये काय, तर हे विधान बरोबर आहे. तसंच बघा, राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर महाभियोगद्वारे पदावरून दूर केल्या जातात. तर हे विधान काय आहे, बरोबर आहे. तर महाभियोग वगैरे वगैरे आपण काय टेस्ट सिरीजमध्ये हे सर्व प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. बघा मग महाभियोग, तर तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं मी, राज्यघटनेचे उल्लंघन किंवा घटनाभंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. कधी कधी आयोग इथे काय देतात, तर गैरवर्तणूक किंवा अकार्यक्षमता. तर ही दोन्ही विधानं काय असेल, तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. बघा कोणती विधाने बरोबर, तर दोन्ही विधाने आपल्याला बरोबर पाहायला मिळतात. मग महाभियोग प्रक्रिया वगैरे आर्टिकल 61 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर काय, कोणत्या देशाकडून घेतले असेल, तर अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. त्यानंतर ही मांडण्याची पद्धत सुद्धा आपण बघितलेली आहे. 2/3 वगैरे काय, विशेष बहुमत हवं. बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्हता किंवा पात्रता कलम 58 बघा इथे दिलेला आहे आर्टिकल 58 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर काय, महाभियोग, हे बघा राज्यघटनेचा भंग, महाभियोग आपल्याला पाहायला मिळतात. परत बघा हे अतिशय महत्त्वाचा एरिया, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे. खूपच वेळेस आपल्याला आर्टिकल 32 वर प्रश्न पाहायला मिळतात. मग आर्टिकल 32 आपल्याला माहीत आहे, तर आर्टिकल 32 ला काय म्हणतात, हार्ट अँड सोल म्हटलं जातं. कोणी म्हटलं असेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. मग आपल्याला आर्टिकल 32 तर माहीतच आहे. त्यानंतर 32 मध्ये सुद्धा काय, तर आपल्याला प्राधिलेख सांगितलेले आहे, रिट सांगितलेले आहे. मग रिट्स, प्राधिलेखाचे प्रकार किती, तर प्राधिलेख किती प्रकारे काढता येतात, तर 5 प्रकारे आपल्याला प्राधिलेख पाहायला मिळतात. हॅबियस कॉर्पस असेल, त्यानंतर काय म्हणू आपण मॅन्डमस असेल, सर्शिओराय असेल, त्यानंतर प्रोहिबिशन असेल आणि काय, तर कोवरंटो. मग आर्टिकल 32 नुसार काय, तर सुप्रीम कोर्ट आणि आर्टिकल 226 नुसार काय, तर हायकोर्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे अतिशय काय म्हणू, तर आयोगाचा आवडता एरिया, यावर वारंवार प्रश्न येतात. ठीक आहे. तर बघा हे नोट्समध्ये आपल्याला काय तर पाहायला मिळतात, घटनात्मक उपायांचा हक्क, मूलभूत हक्क, न्यायप्रविष्ट आहे वगैरे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये विधानसभेची तरतूद सांगितलेली आहे. तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी, संसदेच्या काही आर्टिकल्स लक्षात ठेवायचे आणि काय काही आपल्या विधिमंडळाची आर्टिकल लक्षात ठेवायची. तर आपल्याला माहित आहे काय, संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद. आता विधानसभेवर प्रश्न नेहमी पाहायला मिळतात आपल्याला. मग काय असेल आपले राज्यपाल वगैरे, त्यानंतर या गोष्टी काय असेल तर आयोग विचारतात. तर बघा आर्टिकल 170, तुम्हाला म्हटलं होतं 168 मध्ये काय, तर विधिमंडळ असेल. त्यानंतर काय, तर आर्टिकल 169(3) नुसार काय, तर विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्याचा अधिकार कोणाला, तर संसदेला. यावर भरपूर वेळेस प्रश्न पाहायला मिळतात. बघा आर्टिकल काय, तर आर्टिकल 170 मध्ये काय, तर विधानसभेची रचना पाहायला मिळतात. 171 मध्ये काय, तर विधान परिषदेची आपल्याला रचना पाहायला मिळतात, संख्या वगैरे यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. तसंच तुम्हाला संसदेविषयी काही आर्टिकल आणि याच्याविषयी काही आर्टिकल, विधिमंडळाविषयी आर्टिकल काय तर कंपॅरिझन केलं होतं. 79 नुसार काय असेल संसद असेल, 80 नुसार काय राज्यसभा, 81 नुसार काय तर आपल्याला लोकसभा पाहायला मिळतात. बघा प्रश्न आपल्या नोट्समधून आलेले आहे. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाच्या संबंधित आहे. खूपच वेळा प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला माहित आहे अनुसूची काय, तर अनुसूची 7 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात केंद्र राज्य संबंध. ज्यावेळेस बघा केंद्र राज्य संबंध आपण सूच्या बघत होतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी काय, तर 7 म्हणजे काय 7व्या अनुसूचीनुसार संघ सूची, राज्य सूची आणि समवर्त सूची आर्टिकल 246 मध्ये उल्लेख कराय. जेव्हा आपण बघत होतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की काय अनुसूची 7 नुसार आपल्याला हे काय दिलेले आहे अधिकार पाहायला मिळतात. ठीक आहे. हे बघा 7वी हे काय असेल तर आपल्या नोट्समधून प्रश्न पाहायला मिळतात.
भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर खूप वेळा सांगितलं होतं मी की काय आर्टिकलवर आपल्याला काय विचारतात, प्रश्न विचारले जातात. मग पंचायत राजवर आपल्याला 3 प्रश्न पाहायला मिळतात आणि 3 प्रश्न काय तर कसे असेल तर इजी स्वरूपात सुद्धा पाहायला मिळतात. जे आपण काय तर आपल्या वन डे रिव्हिजन बॅचमध्ये असेल, त्यानंतर काय असेल आपली ग्रुप सी ची जी टेस्ट सिरीज झालेली आहे 16वी 17वी टेस्ट सिरीज बघा तुमच्यासाठी मी ओपन केली होती, त्यामधूनच हे प्रश्न जाऊन बघा जशाच तसे पाहायला मिळतात. तर डी म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, दबलेला गट. बघा SC ST साठी काय आरक्षण सांगितलेलं आहे, महिलांसाठी आरक्षण. खूप डिटेल्स यावर चर्चा केली होती. आधी महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे कमीत कमी 33% महिलांसाठी आरक्षण असायला हवं. SC ST साठी काय तर लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळायला हवं. आणि OBC साठी वगैरे काय म्हणू आपण मागास वर्गांसाठी काय आरक्षण हे राज्य सरकार ठरवणार, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर बघा ई मध्ये काय तर ई मध्ये सुद्धा आपण काय डिटेल्स घेतलेला आहे, पुढे प्रश्न सुद्धा आलेला आहे आणि कुठे आयोग फसवणार हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं मी. ठीक आहे. ज्यावेळेस पंचायत राज बघा आपण पंचायत राजचे काय असेल तर आपण ऑफलाईन बॅच सुद्धा घेतली, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. मग आपली ऑनलाईन तर बॅच आहेच आहे आपल्या ॲपवर. बघा डी मध्ये जागाचे आरक्षण आहे का, डी म्हणजे ट्रिक सुद्धा सांगितली होती मी, दबलेला गट वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेच्या संघराज्यीय वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर आता बघा आपल्याला 2 प्रकारचे वैशिष्ट्य पाहायला मिळतात भारतीय राज्यघटनेचे. एक काय संघराज्यीय आणि काय याला काय म्हणतात फेडरल, आणि एक काय तर आपल्याला युनियन म्हणतो आपण एकात्मिक. तर आपल्याला माहित आहे जेव्हा बघा तुम्हाला कंपॅरिझनमध्ये मी सांगितलं होतं काय असेल तर कॉन्फेडरल, युनियन आणि फेडरल सिस्टीम, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. तर मी बघा फेडरल सिस्टीममध्ये काय असतात तर फेडरल सिस्टीममध्ये आपल्याला 2 संविधान, त्यानंतर काय 2 राज्यघटना, 2 झेंडे वगैरे वगैरे, त्यावर काय तर व्हिडिओसुद्धा आपला कुठे अवेलेबल आहे तर यूट्यूबवर अवेलेबल आहे, तर जाऊन बघा. बघा युनियन सिस्टीममध्ये काय तर युनियन सिस्टीममध्ये काय पाहायला मिळतात तर आपल्याला बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकेरी काय असेल तर न्यायव्यवस्था आहे आपली, आणि फेडरलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी काय दुहेरी न्यायव्यवस्था असतात. मग बघा बी कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात तर बी आपल्याला एकाच ठिकाणी 2 ठिकाणी पाहायला मिळतात. मग 2 ऑप्शन काय होणार तर कट होणार. परत बघा स्वातंत्र्य न्यायव्यवस्था, तर बघा स्वातंत्र्य न्यायव्यवस्था काय असेल तर हे फेडरल सिस्टीमचं काय वैशिष्ट्य पाहायला मिळतात आपल्याला. ठीक आहे. मग इथं काय म्हटलेलं आहे खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर बरोबर आहे. मग आपल्याला युनियन हे फेडरल सिस्टीमचं काय उदाहरण आहे आणि हे काय आहे तर युनियन सिस्टीमचं. ए आणि बी काय असेल तर आन्सर असेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणू आपण. बघा हे आपली नोट्स आहे, फेडरल, युनियन आणि काय कॉन्फेडरल सिस्टीम मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे, यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याने ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहते. आता जेव्हा बघा आपण बॅच बघत होतो त्यावेळेस सुद्धा काय बॅचमध्ये जेव्हा मी शिकवत असो ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल सर्वच बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला काय म्हटलं होतं मी, आयोग विचारतात की कार्यकाळ कसा असतो, तर कार्यकाळ मग काय निवडणुका जाहीर झाल्यापासून का तर बिलकुल नाही. निवडणुका काय तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काय पहिली बैठक असेल त्या दिवसापासून त्यांचा काय कार्यकाळ ग्राह्य धरला जातो. तर बघा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून का तर नाही, निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून बिलकुल नाही, तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून. बघा मग काय असेल तर 3. परत तुम्ही जाऊन 16वी 17वी टेस्ट सिरीज काय आहे तर सर्वांसाठी मी खुली केलेली आहे, जाऊन बघा हा एरिया आपण घेतलेला आहे की नाही. बघा ई मध्ये पंचायतीचा कालावधी नोट्समध्ये पहिल्या सभेच्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. परमानंद कटाराविरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी काय तर संबंधित आहे विचारलेला आहे. तर मग कोणत्या बाबीशी असेल तर वैद्यकीय भाग. ठीक आहे. आता यांचा काय आपल्याला
काय असेल तर ऑप्शन क्रमांक 1 पाहायला मिळतात. डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. तर बघा खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. कॅबिनेट मिशनवर भरपूर वेळेस प्रश्न येतात. संविधान निर्मितीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी. याची ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे, मुलांना माहीत असेल, पॅक म्हणून. तर बघा सर विलियम वुड्स काय असेल तर कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. मग ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला लॉर्ड पॅथिक लॉरेन्स पाहायला मिळतात. त्यानंतर काय सर स्टॅनफोर्ड क्रिप्स आणि ए.बी. अलेक्झांडर. तर ट्रिक काय सांगितली होती मी बघा पॅक. मग हे भारतात कधी आले, त्यानंतर काय त्यांनी अहवाल कधी दिला, यावर सुद्धा आपण डिटेल चर्चा केलेली आहे. तसंच काय असेल त्यांना कोणती खाती आहे हे सुद्धा काय तर सांगितलेलं आहे. ठीक आहे. बघा पॅथिक लॉरेन्स काय होते तर अध्यक्ष. त्यानंतर काय असेल ए.बी. अलेक्झांडर. पॅक म्हटलं होतं मी बघा पॅक पी. ए म्हणजे काय तर ए.बी. अलेक्झांडर. स्टॅनफोर्ड क्रिप्स बघा ते काय तर भारतीय सचिव, नेव्ही मिनिस्टर होते आणि व्यापारी ट्रेड बोर्डाचे काय म्हणू आपण अध्यक्ष होते. तर हे सुद्धा काय आपल्या नोट्समधून जशाल तसे प्रश्न पाहायला मिळतात. तसंच बघा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्तीची तरतूद केलेली आहे. तर कोणती घटनादुरुस्ती असेल, भरपूर वेळेस प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात राज्यपालांवर. 7वी घटनादुरुस्ती 1956 मध्ये. ठीक आहे. बघा राज्यपाल आहे का नोट्समधून 7वी घटनादुरुस्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी. त्यानंतर यादी आणि काय म्हटलेलं आहे, एकीकडे आर्टिकल दिलेली आहे आणि एकीकडे काय तर त्यांच्या तरतुदी पाहायला मिळतात. ही आर्टिकलची ट्रिकसुद्धा ऑफलाईनच्या मुलांना असेल आणि आपल्या ज्या काय असेल मेन बॅच असेल कंबाईन पूर्व मुख्य, त्यानंतर काय असेल राज्यसेवा पूर्व मुख्य बॅचमध्ये तुम्हाला ही आर्टिकल काय पाठ होणार. 51 पर्यंत सर्वांच्या आर्टिकल अशीच पाठ होणार मित्रांनो, जाऊन बघा. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी बॅच घेतलेली आहे त्यांना माहीत असेल की आर्टिकल पाठ होतात की नाही 51 पर्यंत. काही आपण काय तर नागरिकत्वांची आर्टिकल सोडली तर आपण ट्रिकच्या माध्यमातून बघितलेली आहे. त्यामध्ये कलम 14 मध्ये काय सांगितलेलं असेल तर कायद्यापुढे समानता आपल्याला माहीत आहे. मग कायद्यापुढे समानता काय असेल तर IV. एला काय IV 2 ठिकाणी पाहायला मिळतात. मग पहिलं ऑप्शन गेला आणि ऑप्शन क्रमांक 4 काय होणार एलिमिनेट होणार. तसंच बघा मग कलम 15 राज्य धर्म वंश जात लिंग किंवा काय म्हणू आपण जन्मस्थान या आधारावरून भेदभाव करणार नाही. तर मी सांगितलं होतं बघा फॅमिली असते आणि त्यामध्ये काय तर आपल्याला 5 भावंड पाहायला मिळतात. मग 5 भावंडासाठी जर आई वडिलांनी खाऊ आणला असेल तर सर्वांसाठी काय खाऊ आणणार. त्यानंतर काय कपडे आणले तर सर्वांसाठी कपडे आणणार. मग भेदभाव करणार नाही. 5 भावंड लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. तर बघा 5 वरून काय भेदभावास प्रतिबंध म्हणतो आपण. ठीक आहे. तर मग एक ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला काय तर आन्सर पाहायला मिळेल. 16 मध्ये सांगितलं होतं की बाबा 16 रुपयांचा अर्ज करायचा आहे कशाच्यासाठी तर सरकारी नोकरीसाठी. आपल्याला माहीत आहे सरकारी नोकरीसाठी आपण काय तर 16 रुपयाचा अर्ज करतो म्हणून तुम्हाला सांगितली होती ट्रिक मी. त्यानंतर 17 आणि 17 काय तर अस्पृश्यांसाठी सुद्धा काय तर आपण डिटेल्स आर्टिकल सुद्धा बघितलेलं आहे बॅचमध्ये. बघा मग कलम 14 ह्या नोट्समधील काय तर प्रश्न कायद्यापुढे समानता, धर्मवंश जात लिंग. ठीक आहे. हे सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी किंवा संधीची समानता म्हणतात. आर्टिकल 17 अस्पृश्यता काय करणे नष्ट करणे. तसंच बघा भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये यावर वारंवार प्रश्न येतात. काय असेल तर प्रास्ताविकेमध्ये किंवा उद्देशपत्रिका म्हणतो आपण समाजवादी धर्मनिरपेक्ष या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. खूपच वेळेस आपण प्रश्न घेतलेला आहे सर्व ठिकाणी. तर आपल्याला माहीत आहे आपल्या प्रास्ताविकेमध्ये काय असेल तर एकच घटनादुरुस्ती झालेली आहे 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये. आणि यामध्ये काय तर आपण 3 शब्द काय केले आहे तर समाविष्ट केलेले आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता किंवा अखंडता म्हणतो. मग त्यावेळेस मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की आयोग कधी कधी 44वी घटनादुरुस्ती म्हणतात वगैरे. काही ट्रिकी पॉईंट सुद्धा तुम्हाला सांगितले होते मी. तर बघा 42वी घटनादुरुस्ती आणि काय 1976. परत बघा दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो तर हा करंट रिलेटेड प्रश्न आहे. परंतु काय असेल तर हा आपल्या काय तर राज्यघटनेच्या रिलेटेड पाहायला मिळतात. तर काय असेल 25 जानेवारी निवडणूक आयोग जे आपलं काय असेल टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला फ्लो चार्टमध्ये मी
आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे बघा. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि महाराष्ट्र मतदार दिन 1 जुलै म्हणून यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आपण नंतर. धन्यवाद.